यवतमाळच्या पांढरकवड्यात हा पहिल्यांदाच उद्योजक मेळा गाजला. आदिवासी समाजासाठी प्रगतीची नवी दिशा. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आयोजित 2 दिवसीय आदिवासी उद्योजक मेळा उत्साहात पार पडला असून हा मेळा आदिवासी सशक्तीकरणाचा नवा दिशादर्शक ठरला. कार्यक्रमात मंत्री अशोक उईके, आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. या मेळ्यात मशरूम शेती व्यवसाय मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले. त्यांनी विविध राज्यातून आलेल्या आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करत उद्योजकतेकडे वळण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली. सातपुडा परिसरातील ज्वारी, मका, भगर, महू, महफूल, मशरूम, स्ट्रॉबेरी यासारख्या नैसर्गिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध असून शेतकऱ्यांनी दलालांवर अवलंबून न राहता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. मुंबई व सुरत सारख्या शहरात या उत्पादनांना वाढती मागणी असून सुरतचे उद्योजक तरुणभाई पटेल यांनी विक्रीसाठी सहकार्याची तयारी दर्शविली. नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. तर युवा क्रांती नंदुरबार ही संघटना भ्रष्टाचाराविरुद्ध सक्रियपणे काम करत असल्याची माहिती देण्यात आली. उद्योजक बना, पर्यावरण जपा आणि परंपरागत कौशल्यातून प्रगती साधा हा प्रेरणादायी संदेश देत हा मेळा आदिवासी समाजासाठी नवी उमेद निर्माण करणारा ठरला. या यशस्वी आयोजनाबद्दल जंगोदाई सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती पांढरकवडा यांचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे व लीलाताई यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले.